नमस्कार मंडळी, ट्रॅव्हल मित्र चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज मी एका एक्झिबिशनला गेले होते, बचत गटाचे ते एक्झिबिशन होते। त्यामध्ये खूप छान हँडमेड अशा वस्तू होत्या आणि खूप रिजनेबल रेटमध्ये होत्या। जसे हे पाउच आहे ते फक्त 40 रुपयामध्ये अवेलेबल होते। त्यानंतर हँडमेड इयरिंग्स वगैरे होते, पुन्हा वाळवण्याच्या काही पदार्थ होते जे आपल्याला वर्षभर वापरण्यात येतात असे काही पदार्थ होते। त्यानंतर बॅग्स होत्या, ब्लाउज वगैरे असं खूप छान आणि महत्त्वाच्या गोष्टी तिथे रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल होत्या। एक तंदूरचा पण छान स्टॉल होता, तर मी हे घेतलेले आहे। त्यानंतर मी घरी आली आणि इथे बघू शकता गोमातेचे मला दर्शन झाले। मी गाईला छान पोळी वगैरे खाऊ घातली। गाई आणि तिचे वासरू हे खूप छान असं दृश्य मला पाहिलं आणि वाटलं की ह्याला नक्कीच कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करावं, म्हणून मी कॅप्चर केलं आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्याला एक ट्रिक शिकायची आहे, घरच्या घरी आंबे कसे पिकवायचे। आमचे आंब्याचे 2 झाडं आहेत आणि भरपूर असे आंबे आम्हाला यावर्षी मिळाले, पण मला आहे ना समजत नव्हते की हे कसे पिकवायचे, कारण झाडावर पिकलेले आंबे ते खाली पडतात, त्यामुळे मग ते फुटतात आणि खराब होतात। बाहेरचे आंबे म्हणाल तर बाहेर सर्वजण बोलतात की पावडर लावून पिकवलेले आंबे वगैरे मिळतात, आणि म्हटलं आपले स्वतःचे छान 2 झाडं आहेत, तर आपण आंबे पिकवण्यासाठी काहीतरी ट्रिक शोधून काढूया। तर आम्ही काय केले, जे आंबे आमचे निघाले ना ते हाताने आम्ही तोडलेले आंबे जे आहेत ते सर्व एका ठिकाणी जमा केले आणि त्यानंतर मस्त एक दुरडी घेतली आणि त्या दुरडीमध्ये जे आहेत ते आंबे पेपरमध्ये गुंडाळून ठेवले। तुम्ही प्रत्येक आंब्याला एक एक पेपर लावू शकता किंवा मग डायरेक्ट तुम्ही पूर्ण पेपरमध्ये झाकून देखील ठेवू शकता। हे बघा, तुम्ही पाहू शकता किती सुंदर नॅचरली पिकलेले हे आंबे आहेत। असे भरपूर आंबे आम्ही स्वतः पिकवले। तसं आता आंब्याचा सीझन संपत आलेला आहे, पण ही ट्रिक तुम्ही नेहमी लक्षात ठेवू शकता। एकदम नॅचरली पिकलेले आंबे आणि खूप जास्त गोड वगैरे होते। आंब्याची व्हरायटी पण खूप छान आहे। आंबे पिकवण्यासाठी चारा किंवा भुसा म्हणतात त्याला, त्यात पण जर ठेवले ना तर ते पण नॅचरली पिकतात, पण आम्हाला ह्यावर्षी तो चारा कुठेच भेटला नाही, त्यामुळे मग आमचे आंबे पिकतच नव्हते आणि एका साईडने कच्चे राहत होते। म्हणून आम्ही पेपर घेतला, न्यूजपेपर जो असतो तो, आणि तो प्रत्येक आंब्याला फोल्ड करून गुंडाळून ठेवले आंबे। आणि आता हे छानपैकी म्हणजे डायरेक्ट आम्ही कैऱ्या तोडल्या होत्या, पण हा आंबा पूर्ण पिकलेला आंबा असा आमचा पेपरमध्ये तयार झाला। पुढे मी तुम्हाला दाखवते की दुरडीमध्ये आंबे कसे ठेवले होते। दुरडी म्हणजे त्याला आपल्या भागामध्ये पाटी पण म्हणतात, जी बरेच लोक आपल्या घरामध्ये पोळ्या ठेवण्यासाठी वगैरे वापरतात। ती पाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पेपर एका पेपरमध्ये पण झाकून ठेवू शकता, पण जर इंडिव्हिज्युअल आंब्याला पेपर लावले तर जास्त छान तर ही माझी आंबे पिकवण्याची घरगुती आणि अत्यंत सोपी अशी ट्रिक आहे। बऱ्याच लोकांना माहीतही असेल, पण हा व्हिडिओ ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी बनवलेला आहे। तर धन्यवाद मंडळी।